नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 12 ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळांच्या यजमानपदासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोणत्या राज्याची निवड केलेली आहे? तर योग्य उत्तर उत्तराखंड या राज्याची निवड केलेली आहे. पुढील प्रश्न, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाजी यांचे निधन झाले तर खालीलपैकी कोणता सन्मान रतन टाटाजी यांना देण्यात आलेला नाही? तर योग्य उत्तर भारतरत्न हा सन्मान. तर पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कोणत्या आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर आहे? तर योग्य उत्तर अल्झेरिया, मॉरिटानिया आणि मलाविया. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय, ब्राझिलियन आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांदरम्यान IBSA-MAR हा सागरी सराव कोठे करण्यात आलेला आहे? तर दक्षिण आफ्रिकामध्ये करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न होता, 2024चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर हान कांग यांना मिळालेला आहे. तर पुढील प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडने कोणत्या देशात आपले पहिले परदेशात कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर UAE. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनलेला आहे? तर योग्य उत्तर जो रूट बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात बथुकम्मा उत्सव साजरा केला जातो? तर योग्य उत्तर तेलंगणा या राज्यामध्ये. तर पुढील प्रश्न होता, किंग ऑफ क्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या खेळाडूने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर राफेल नदाल या. लक्षात ठेवा. यानंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न होता, तर भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले तर ते व्यक्ती कोण होते? तर पी वेणुगोपाल हे होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, तर 2024चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, निहोन हिंडाक्यो यांना. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 2024चा नोबेल शांतता पुरस्कार निहोन हिंडाक्यो या जपानी संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे. तर हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्बमधून वाचलेल्यांची ही तळागाळातील चळवळ आहे. तर नोबेल शांतता पुरस्कार ओस्लो, नॉर्वे येथे दिला जातो आणि प्राप्तकर्ता नॉर्वेच्या संसदेद्वारे निवडला जात असतो. तर नियुक्त केलेल्या 5 सदस्यीय समित्यांची निवड नॉर्वेजियन नोबेल समिती करते. लक्षात ठेवा. यानंतर वैद्यकीयमध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना मिळालेला आहे. आणि भौतिकशास्त्रामध्ये जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना मिळालेला आहे. आणि रसायनशास्त्रामध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांना मिळालेला आहे. आणि साहित्यामध्ये हान कांग यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर मित्रांनो, नोबेल पारितोषिकात 10 दशलक्ष स्वीडिश क्रॉनरचे रोख पारितोषिक असते आणि अल्फ्रेड नोबेलच्या इच्छेनुसार 10 डिसेंबर रोजी प्रदान केले जाईल. तर यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 11 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात असतो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात मित्रांनो. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 2011 साली संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केला. तर हा दिवस पहिल्यांदा 11 ऑक्टोबर 2012 रोजी साजरा करण्यात आलेला होता. तर या दिवशी अशा समस्या समोर आणल्या जातात ज्या तरुण मुलींना चांगले जीवन मिळण्यात अडथळा आणत असतात. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, वर्ष 2024 ची थीम काय होती? तर भविष्यासाठी मुलींची दृष्टी. लक्षात ठेवा. यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन ए लाओस. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर लाओस भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर पंतप्रधान मोदी 21व्या आशियान भारत शिखर परिषदेसाठी आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी लाओसला पोहोचले होते. भविष्यातील सहकार्य धोरणांवर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय संबंध वाढवणे आणि भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीच्या 10व्या वर्धापन दिनाचे स्मरण करणे हे या भेटीचे उद्दिष्ट आहे. तर लाओसविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे व्हिएन्तियाने, चलन आहे कीप आणि सध्याचे राष्ट्रपती थॅमलॉन सिसोलिथ आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण पुढील प्रश्न पाहूयात चौथा. तर UNFPA द्वारे माता आरोग्य आणि कुटुंब नियोजनातील प्रमुख भूमिकेसाठी कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाला सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड म्हणजेच UNFPA ने माता आरोग्य आणि कुटुंब नियोजनाच्या प्रगतीमध्ये भारताची उल्लेखनीय प्रगती ओळखलेली आहे. UNFPA च्या कार्यकारी संचालक डॉक्टर नतालिया कानम यांनी केंद्रीय आरोग्य सचिव श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केलेला आहे. तर त्यांनी महिलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी भारतासोबत भागीदारी करण्यासाठी UNFPA ची अटळ बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण पाचवा प्रश्न पाहूया. तर ऑक्टोबर 2024 मध्ये सिंगापूर ओपन स्नूकर 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर बिलियर्ड्स मध्ये भारतीय खेळाडू पंकज अडवाणीने जेडेन ओंगचा 5-1 ने पराभव करून सोंगी सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. तर त्याने उपात्यपूर्ण फेरीत थायलंडच्या देचावत पुमचेंगचा 4-3 असा पराभव केलेला आहे. तर पंकज अडवाणी नोव्हेंबरमध्ये दोहा येथे जागतिक बिलियर्ड्स विजेतेपदासाठी स्पर्धा करेल. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 6वा. तर माइंडफुलनेस इंडिया समिटची तिसरी आवृत्ती 17 ते 18 ऑक्टोबर रोजी कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई महाराष्ट्रमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वार्षिक माइंडफुलनेस इंडिया समिटची तिसरी आवृत्ती मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर निरोगी आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक धोरणे प्रदान करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. लक्ष देत जा. ही महाराष्ट्राची माहिती जेव्हा मी घेत असतो तेव्हा मनपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने कोणते? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो सर्वातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे. यानंतर इतर काही चालू घडामोडी आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊयात महाराष्ट्राविषयी. तर महाराष्ट्राने देशी गायींना राज्यमाता ही पदवी दिलेली आहे. अशी उपाधी कोणत्याही प्राण्याला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. लक्षात ठेवा. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरल PM मित्र पार्कची पायाभरणी देखील केलेली आहे. तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ देखील केलेला आहे. तर पंतप्रधान मोदींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना लॉन्च केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 7वा. तर चौथ्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 च्या पदक तालिकेत कोणता देश अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपला भारत देश अव्वल आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर भारताने चौथ्या
ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये 13 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 8 कांस्य पदक अशी 24 पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर इटली 13 पदकांसह दुसरे स्थान पटकावले आहे. तर 5 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 4 कांस्य. तर नॉर्वे 10 पदकांसह तिसरे स्थान पटकावले आहे. तर 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह. लक्षात ठेवा. यानंतर 2024 ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजेच ISSF द्वारे आयोजित आणि पेरूद्वारे आयोजित 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पेरूची राजधानी लिमा येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर यानंतर ज्यामध्ये भारताने सर्वात मोठी तुकडी म्हणजेच 61 नेमबाज पाठवले होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 8वा. तर ओमर अब्दुल्ला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती यशस्वी झालेली आहे. तर दोन्ही पक्षांना केंद्रशासित प्रदेशात एकूण 48 जागा मिळवण्यात यश आलेले आहे. तर आता कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरला पहिला मुख्यमंत्री मिळणार आहे. तर ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. तर जम्मू आणि काश्मीर विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. लक्षात ठेवा. आणि उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. कोण आहेत उपराज्यपाल? मनोज सिन्हा. तर यानंतर आपण 9वा प्रश्न पाहून घेऊया. तर केंद्राने कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, HUT या संघटनेला म्हणजेच हिब्स उत तहरीर या संघटनेला. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याअंतर्गत हिब्स उत तहरीर म्हणजेच HUT ला दहशतवादी संघटना घोषित केलेले आहे. तर दहशतवाद आणि जिहादचा वापर करून भारतासह जागतिक स्तरावर इस्लामिक खिलाफत स्थापन करण्याचे HUT चे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो हा गट सोशल मीडियाद्वारे दहशतवादाला प्रोत्साहन देतो आणि तरुणांना कट्टरपंथी बनवतो, जो भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका देखील आहे. तर यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर प्रश्न असा आहे, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शेफाली वर्मा बनलेले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शेफाली वर्मा महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरलेली आहे. तर महिला T20 विश्वचषक 2024 दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान तिने ही कामगिरी केलेली आहे. तर मित्रांनो यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाजी यांचे निधन झाले, तर खालीलपैकी कोणता सन्मान रतन टाटाजी यांना देण्यात आलेला नव्हता? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.